ही लढत रंगतोय सोनारी आणि करावे आणि चौथा असणार आहे केगाव तुर्बे आणि पाचवा सामना असणार आहे मुलेखंड झस्कार. अशा या संघांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे जेणेकरून या स्पर्धेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं निश्चित भाग प्रवेश ऐनवेळी केलंय. नक्कीच, कारण वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आपण म्हणतो तशा पद्धतीने त्यांना एंट्री मिळाली काय आणि खऱ्या अर्थानं बघूया त्याचा फायदा ते कुठपर्यंत उठवत आहेत. परंतु रिवॉल आपण पाहिला उद्याच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उद्या सांगता सोहळा असेल, निरोप उद्या स्पर्धेला दिला जाईल. अविरत आपण पाहतो ही स्पर्धा दरवर्षी नेहमीप्रमाणे भरली जाते, परंतु उद्याच्या रजनीचं मोठं आकर्षण असेल या स्पर्धेच्या माध्यमातून शो मॅच खेळली जाईल. ती म्हणजे रायगड समालोचक असोसिएशन विपक्ष आयोजक असा सामना असेल. त्यामध्ये आपण विचार केला तर थोडक्यात आपण खेळाडूंची नावं वाचून टाकूया. रायगड समालोचक असोसिएशनचा संघ थोडक्यात असेल. संघाचे संघटक आत्माराम म्हात्रे, नयन हावळ, अतिश पाटील, सतीश घरत, हितेश म्हात्रे, पिंट्या घरत, रवींद्र म्हात्रे, किरण पाटील, आनंद तारेकर, रोशन पाटील आणि मंगेश फडके आणि प्रसाद भुईस. आणि त्यानंतर आपण पाहूया आयोजकांमध्ये करण म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, संदीप पाटील, संदीप घरत, समाधान म्हात्रे, आदित्य पाटील, भावेश घरत, उमेश रसाळ, कल्पेश पाटील, संदीप ठाकूर, मिलिंद ठाकूर आणि निलेश म्हात्रे असा आपण सामना पाहू शकाल. अतिशय अप्रतिमाचा सामना पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी या सामन्याकडे आपण वळूया जिथे मात्र सामना सुरुवात होईल आणि सुरुवातीला मी विनंती करेन रिवॉल मंत्र्यांना की आपण या सामन्याची सुरुवात करावी. या मैदानाकडे आपण पाहत आहोत पॉइंट क्षेत्राकडे हा मारला फटका अर्थात चेंडू सीमा रेषेलगत अडवला गेलाय. शेवटच्या क्षणाला चांगलं बॅकअप, चांगलं कौतुकास्पद काम केलंय त्याच्या साथी क्षेत्ररक्षकानं. दोघांनी मिळून केलेलं काम जवळजवळ 2 धावा वाचवण्याचे काम केलंय आणि मिळालेल्या 2 धावा एकूण धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 2. पहिला गोलंदाज विपुल भोईर या गोलंदाजाचा दुसरा चेंडू आणि 2 धावा. विपुल भोईरचा पुढचा चेंडू पाहूया. फलंदाजीसाठी असणार आहे तो म्हणजे आणखी एक बक्षिसाचा इथे मात्र आवाज दिला जातोय जिथे मात्र सोनारी संघाला षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय SR घरत यांच्या माध्यमातून आता संतोष घरत आणि बळीशेठ घरत यांच्या माध्यमातून 2000चं बक्षीस असेल. रिवाल नक्कीच हा पप्पूने केलेला चेंडूवर मिळाली 1 धाव. तर एका धावेच्या साह्यानं 3 धावा, 3 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विनोद भोईरचं कौतुक करावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आणि तेवढंच सुंदर आणि चांगलं षटक पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 3 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. विपुलनं 3 धावा खर्च केल्या. 3 चेंडू मध्ये 3 धावा. फलंदाज मात्र येतोय प्रशांतसाठी हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धोकादायक धाव ठरू शकली असती. मोठा फलंदाज कदाचित बाद झाला असता परंतु फलंदाज प्रशांत सुरक्षित आणि मिळालेली 22च्या स्वरूपात 1 धाव. संयंत पाटील यांचा इशारा येतोय. संयंत पाटील पंचांच्या भूमिकेत त्याला साथ देणारे दुसरे पंच राज. कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळतोय परंतु फटका तेवढाच कौतुकास्पद. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अर्थातच 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतो 4 धावांसाठी चौकार. डीजे मास्टर 8 धावसंख्या धावफलकावर या षटकातला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि पप्पू उर्फ असतातच संदीप पाटीलनं आपले इरादे स्पष्ट केले. आपली रायगड मधली ओळख पूर्णपणे पटवून देत असताना व्यवस्थित नापाक प्रयत्न केलाय पप्पूनं परंतु चेंडू पॅडवर आदळलाय. जोरदार ऑफस्पिन केला गेलाय. पंचांनी निर्णय भेटायला मिळालेले 21च्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं एकूण धावफलकावर धावसंख्या 9 धावा. नक्कीच रिवल 9 धावा माफ कर मी तुला थांबवतोय कारण आपण बघतो दरम्यानच्या काळात तरुणांचे प्रेरणा असताना आणि खरं तर तरुण भरारीचे खरं तर नेतृत्व तरुणांचे करणारे प्रवीण शेठ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण मंचावरती विराजमान व्हा. पप्पू संदीप पाटीलनं रिव्हर्स शेवटच्या चेंडूवर केला हा प्रयत्न असफल ठरला परंतु आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर प्रसाद जो तो जास्तीत जास्त रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हा रिव्हर्स स्विंग फटका आला तरी कसा. तर मित्रांनो याच्या खरे निर्माते असतील तर अभिमानाची गोष्ट आहे की संतोष म्हात्रे. तर कुणाला माहिती नव्हता हा रिव्हर्स स्विंग कसा असतो फटका जेव्हा काढतो तर मुंबईच्या खेळाडूंना मी म्हणेन खऱ्या अर्थानं जे मुंबईचे खेळाडू लेग स्पिन ऑफ स्पिन ज्या प्रकारची चेंडू फेकत होते त्यावेळी संतोष म्हात्रेने त्या चेंडू खऱ्या अर्थानं फटक्याची निर्मिती केली. आजकाल संघामध्ये प्रत्येक खेळाडू रिव्हर्स स्विंग खेळताना दिसतोय.
तर वळूया थोडीशी आठवण या फटक्याने करून दिली आहे रायगड मधला एक जबरदस्त नामवंत खेळाडू संतोष म्हात्रेची. हा चेंडू मात्र दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पूर्णपणे खंड्याचा वापर करत गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरदेव तांडेलचा पहिला चेंडू. या चेंडूवर मिळाली एक धाव. हरदेव तांडेल एक गोलंदाज करावे संघाचा हा जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो. करावे संघाचा विचार केला तर अज्जू, त्याचबरोबर अलंकार तांडेल, बरेच चांगले चांगले खेळाडू आहेत. निलेश असेल, या खेळाडूमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतीलच या मैदानावर. देव तांडेलचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंप वरून जातो. डायरेक्ट फलंदाज प्रशांत होतोय धावबाद. आणि दरम्यान प्रवीण म्हात्रे एक जास्तीचे जबरदस्त समालोचक, त्यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. दुसरे षटक चालू 10 धावा धावफलकावर पहिला फलंदाज बाद झाला प्रशांत. सलामीला आलेला गेलेला फलंदाज मात्र तंबूच्या रस्त्यानं परततो. ज्या प्रशांतने निराशाजनक कामगिरी केली. 2 चेंडूमध्ये 0 धाव. अर्थातच कुठल्याही प्रकारची धाव न काढता हा फलंदाज बाद होतोय. तर पप्पूचं कौतुक करावं लागेल, कारण पप्पूने आतापर्यंत धावा जमवल्यात आपल्या संघासाठी 8 धावा. 10 धावा धावफलकावर एकूण लागल्या गेल्या आहेत, त्यामध्ये पप्पूच्या 8 धावा. तर एकूण 10 धावसंख्या धावफलकावर गोलंदाज हरदेव तांडेलचा पुढील चेंडू खेळण्यासाठी एक डावखुरा फलंदाज मैदानात येतोय, तो म्हणजे सोनारी संघाचा यजनेश. हाही एक सुरेख मी म्हणेन धडाकेबाज हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातोय सोनारी संघाचा. हा चेंडू मागचा सन्मानित काम केलाय. यज्ञेशनं हुशारी दाखवली. चेंडू सरळ पॉइंट क्षेत्राकडे गॅप शोधण्यात यशस्वी ठरलाय आणि मिळालेला हा चौकार. भाषणाने दरम्यानच्या सन्माननीय राजाराम रामदास माते यांना विनंती केली जाते की आपण मंचावरती विराजमान व्हा. सन्माननीय राजाराम रामदास माते. सुरेख फटका मारलाय. डोकं शांत ठेवून हा फटका फक्त गॅप शोधण्याचं काम केलाय. कारण मित्रांनो असंही म्हटलं जाते की डोकं शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीये, आणि जर आपली भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये. हा डोकं शांत ठेवून काम करतोय. या दिनेश पुन्हा एकदा त्याच दिशेनं मारतो फटका. चेंडू जातोय सीमा रेषेजवळ, मला वाटतं अडवला गेलाय. पंचांचा इशारा अजूनही बाकी आहे. या चेंडूवर आल्यात एकूण 3 धावा. 3 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत. एकूण धावसंख्या लागली गेली आहे ती म्हणजे 17 धावा. 17 धावसंख्या धावफलकावर लागले. तर आमचे गावठाणचे सुनील पाटील फार मोठं योगदान देत आहेत. ते स्कोरिंगच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे मित्रांनो. आज पाहुणे स्कोरर म्हणून लाभले आहेत. ते या स्पर्धेमध्ये आमचे रायडूही चांगली स्कोरिंग करतायत. त्यांना तिसरे स्कोरर साथ देत आहेत सागर पाटील. तर या स्कोरर मित्रांनी समालोचकांना घेऊन पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया मित्रांनो. धावफलकावर ज्या ठिकाणी धावसंख्या लागली आहे 17 धावा. फलंदाज प्रशांत 1 बाद. अर्थातच प्रशांत बाद झालाय. 17 धावा धावफलकावर. नवीन यज्ञेशने मारलेला बॅक टू बॅक 2 चौकार. मात्र पप्पू हा मी म्हणाल दुर्दैवीरित्या बाद होतो. अंगाला चेंडू लागल्यानंतर चेंडूवर स्टँडवर जाऊन लागला आणि बेल्स खाली पडल्यात. अर्थातच फलंदाज बाद झालाय पप्पू विफलाचित. वैयक्तिक 8 या धाव संख्येवर. तर एकूण पप्पूकडनंही अपेक्षा अशी नव्हती की ज्या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 8 धावा पप्पूनं केल्या आहेत आपल्या संघासाठी वैयक्तिक, म्हणजेच एकूण धावफलकावर धावसंख्या 17 आणि या षटकातला शेवटचा 1 चेंडू. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. 1 चेंडू 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8-9 धावा आल्या होत्या. त्यानंतर मी म्हणेन खऱ्या अर्थानं झोकून ठेवण्याचं काम केलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप वरून जातोय. पंचांचा कुठलाही इशारा नाही. अर्थातच निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटक समाप्त. धावफलकावर धावसंख्या 17. अर्थातच 2 बाद 17 धावा
2 षटक समाप्त. पॉवर प्लेचं 2 षटक समाप्त झालंय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे मित्रांनो. अतिशय शांत क्रिकेट. परंतु यजनेशचं कौतुक करावं लागेल की कारण या यजनेशनं 2 चेंडूचा समाचार घेत 2 मी म्हणेन 1 चौकार आणि 3 धावा एकूण 7 धावसंख्या स्वतःच्या वैयक्तिक जमवल्यात खात्यामध्ये. तोच यजनेश मात्र चांगली कामगिरी करतोय. त्याला साथ देतोय फलंदाज दिनेश आणि यजनेश अशी 2 फलंदाजची जोडी. कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं. गोलंदाज हरदेव तांडेलचं, गोलंदाज विपुल भोईरनं पहिलं षटक 9 धावा, हरदेव तांडेलनं दुसरं षटक 8 धावा, एकूण 17 धावा. अर्थातच पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 17 धावा येणे खऱ्या अर्थानं केलेली गोलंदाजांनी कामगिरी अप्रतिम या सामन्यातली. 2 सामन्याचा विचार केला तर गोलंदाज पूर्णपणे हवी ठरले गेले. त्या फलंदाजांवर मागच्या सामन्यामध्येही गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु या सामन्यात ही तेवढीच मी म्हणेन गोलंदाजी चांगली, फलंदाजी अजूनही चांगली होत नाहीये. सोनारी संघ म्हटला तर या पुरण परिसरातला एक चांगला दर्जेदार संघ म्हणून ओळखला जातो. त्या संघाकडनं अपेक्षा असेल 60 धावांची, कारण 60 आणि 70 धावा या 3 रात्रीमध्ये आपण चेसिंग टार्गेट, सेफ टार्गेट म्हणून ओळखला गेलाय. परंतु या मैदानावर किती धावा येणार या पूर्वार्धामध्ये हे पाहणे फार गरजेचं असणार आहे. तमाम क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद लुटतायत. काही क्रीडा रसिक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्या घर बसल्या ही स्पर्धा पाहतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं जातोय. परंतु हा चेंडू गोलंदाज विपुल भोईर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक फेकत असताना निर्धाव चेंडू फेकतोय. पूर्णपणे उसळी देतोय. खांद्याचा वापर करत असताना चेंडूला उसळी देऊन या यजनेश नामक डावखुऱ्या फलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. हा चेंडू यजनेशनं मात्र वेडुके क्षेत्राकडे 8व्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू एका टप्प्यानं अडवतोय. क्षेत्ररक्षक फेकी करतो. जोपर्यंत यष्टिरक्षक फेकी कलेक्ट करणार तोपर्यंत मिळाले 1 धाव आणि या एका धावेच्या सह्यानं मात्र एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहत आहोत. 18 धावा धावफलकावर. तिसरं षटक चालू असताना असे शांत खेळ आणि शांत क्रिकेट चालू आहे. काल आपण बघितलं तर क्रिकेट बऱ्याच प्रमाणात वाढलाय. क्रिकेट काही दिवसांनी आपण अजूनही नाईट स्पर्धा पाहणार आहोत. चिरला या मैदानावर भूमिका स्पोर्ट्स राधे एंटरप्राइजेस आयोजित नाईट रजनी पाहणार आहोत. गावठाण सुनील मडवी यांच्या आयोजित जी स्पर्धा आहे ती स्पर्धा पाहणार. म्हणजे या परिसरात अजूनही नाईट स्पर्धा बाकी आहेत. विंधणे या ठिकाणी नाईट स्पर्धा चालू होतोय. त्याचबरोबर साई गावामध्येही नाईट स्पर्धा काही दिवसांनी चालू होणार आहे. नाईट स्पर्धेचा योग वाढलाय. पंचांचा स्वायत चेंडूचा इशारा येतोय. मिळाले आव्हान तर 1 धाव आणि या एका धावेनं पुन्हा एकदा 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक गोलंदाज विपुल नामक गोलंदाजाचा. 19 धावसंख्या. थोडी कमी धावसंख्या असेल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावसंख्या आली होती. हा फलंदाज ब्लॉकॉल चेंडू एसट्या उद्ध्वस्त एलईडी स्टंप आणि एलईडी बेल्स मात्र खाली पडतायत. एकूण त्रिफलाची फलंदाज बाद झालाय. तिसरा 3 बाद आणि धावफलकावर धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना 19. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच या महाराष्ट्राला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतानं खऱ्या अर्थानं वेळ लावले मित्रांनो. तर गीत सादर केलं आमच्या डीजे मास्टरने अप्रतिम. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत सादर करत आज 387 वर्षानंतरही आपल्या राजांची आठवण करून देत आहेत आमचे डीजे मास्टर. तर बोलूया नवीन फलंदाज मैदानात आलाय सुनील. तर गोलंदाज विपुल भोईर. सुनील या फलंदाजासाठी पहिला चेंडू असेल विपुलचा. चेंडू सुनीलने चेंडू हवेमध्ये खेळून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण झेल भूमीला दानवतोय. मिळालेली संधी सुनीलला आणि मिळालेली 1 धाव. एकूण 20 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 20 धावसंख्या धावफलकावर. खराब क्षेत्ररक्षण केलं. या झेल सोपं झेल होतं ते झेल भूमीला लॉंग ऑन क्षेत्राकडे दान झालं आणि मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करणार की नाही सुनील हेही पाहणे फार गरजेचं असणार आहे. 20 धावा धावफलकावर. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील काही चेंडू अर्थातच यजनेश येतोय मात्र एक डावखुरा फलंदाज या पुढील चेंडूचा समाचार करण्याकरिता. हा चेंडू वॉटर डिलिव्हरी आहे. व्हेरी गुड डिलिव्हरी आहे. चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकतोय आणि दुसरा फलंदाज या षटकामध्ये त्रिफलाचीच बाद होतोय यजनेश.
यजनेश बाद झालाय. या पुढील लढत पाहणार आहोत आपण केगाव विरुद्ध तुर्भे. तर दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला कॉल असेल मित्रांनो. या आपण लगेच आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. केगाव विरुद्ध तुर्भे दोन संघाच्या संगणकाला पहिला कॉल. तर बोलूया मित्रांनो, या षटकातला शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज रणजित मैदानात जातो. यजनेश बाद झाला. वैयक्तिक यजनेशची धावसंख्या बघितली तर 5 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे सोनारी संघ कुठेतरी खराब फलंदाजी करतायत. जास्त चेंडू आणि म्हणून कमी धावसंख्या ऍव्हरेज बघितला तर त्यांचा अतिशय खराब रँकिंग ऍव्हरेज स्कोरिंगचा ऍव्हरेज बघितला तर खराब पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढवावी लागेल. तर वाढवण्यासाठी रणजित एक म्हणून धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो सोनारी संघाचा. तो मैदानात असताना या चेंडूवर पहिलाच खातं खोलं एका धावेनं. एकूण 21 वर धावसंख्या पोहोचली. 3 षटक 7 धावांच्या सरासरीनं फक्त सोनारी संघ वाटचाल करतोय. 3 षटक समाप्त. धावफलकावर धावसंख्या 21 आणि फलंदाज बाद झाले तब्बल 4 बाद. 4 बाद 21. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 3 षटक समाप्त. अजूनही पूर्वार्धामध्ये येणारे 2 षटक. या 2 षटकामध्ये फलंदाज रणजित आणि साथी फलंदाज सुनील कशा प्रकारची फलंदाजी करणार आणि गोलंदाज मात्र त्या गोलंदाजीची शैली बघितली तर या 3 गोलंदाजाने अप्रतिम शैली वापरली आहे. तर येणारे 2 गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया. म्हणजे साथी समालोचक प्रसाद भोईर यांना. धन्यवाद रिवाल. परंतु तत्पूर्वी आपण विनंती करूया आयोजकांना की आताच विराजमान झाले राजाराम रामदास म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी विनंती आहे. दिनेश म्हात्रे यांनी विनंती आहे राजाराम रामदास म्हात्रे यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. खरं तर येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कौतुकास्पद कामगिरी मी म्हणेन या आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या क्रिकेटमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला या शिवचमो ट्रान्सपोर्टनं. तर मित्र बोलूया मैदानाकडे जिथे 3 षटकाचा खेळ संपल्याने प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना सोनारी संघाची धावसंख्या 4 बाद 21. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोक्याच्या क्षणी तारणहार फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र रणजितला ज्याने याच मैदानावरती खऱ्या अर्थानं सोनारी संघाला खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना तारलं होतं. ते म्हणजे जावळी संघाच्या विपक्ष लढत असताना. फोर्थ विकेट. चेंडू बेदकता वापरली जाते. ओळख देतोय गोलंदाज. बेदकतेतील आणखी एक प्रयोग पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेस मात्र शिबू गोलंदाज. प्रेक्षकांची अलूट गर्दी वाढू लागली आहे. कारण खऱ्या अर्थानं वेळेवरती ग्रामीण सामने आजच्या रजनी खेळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर खरं तर प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर ती लॉस पाहिल्यानंतर घेण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू फ्रंटफुटून घेण्याचा प्रयत्न. आणखी एक बेदाबची घोषणा होतीये. फलंदाज रणजितला कुठेतरी जखडून रणजित आणि सुनील असे 2 फलंदाज मैदानामध्ये. सोनारी संघ म्हटला तर मित्र अलीकडच्या काळातील या उरण परिसरातील एक मोठा संघ म्हणून ज्या संघामध्ये पाहिलं जातं असा सोनारी संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी जास्तीच्या मैदानावरती आपण पाहतो. सातत्याने चांगला खेळ जेपीटीच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. फोर्थ विकेट. त्यावेळेस मात्र रणजित प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू डी पॉइंट मध्ये 1 बाउन्स पकडेपर्यंत चेंडू सीमा पार. 4 धावा. थोडं थांबायचं आपण थांबूया. राजाराम रामदास म्हात्रे साहेबांना या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयाची देणगी. मित्रांनो जोरदार टाळ्या राजाराम साहेबांसाठी. कारण सरळ हाताने आर्थिक मदत केली आहे आणि देण्याची ताकद लागते मित्रांनो. आज त्यांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल. येणारे प्रत्येक अतिथी इथे मात्र खारीचा आणि भारीचा वाटा या स्पर्धा सुखरूप पार पाडण्यासाठी आर्थिक प्रतिसाद देत असताना पाहायला मिळतात. या चौकाराच्या साह्याने संघ पोहोचले 25 वरती. आता मात्र धावसंख्या येऊ लागली आहे. फोर्थ विकेट. प्रहार झाला परंतु यावेळेस काय घडणार. उंची जास्त आणि लांबी कमी आहे. फलंदाज बाद होतोय. धन्यवाद. नमस्कार.
तर आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश पाटील यांच्याकडनं प्रशांतसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस. तर कल्पेश पाटील यांना मनोबल वाढवण्याचं काम केले, समर्थन दिले खऱ्या जणाला प्रशांतला, कारण कुठेतरी धावसंख्या कमी झालेली आहे प्रसाद, आणि प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस कल्पेश पाटील यांच्याकडनं. नक्कीच कल्पेश पाटील यांनी खरं तर पुन्हा एकदा आपलं मित्रप्रेम काय असतं ते मात्र इथे बक्षिसाद्वारे प्रकट करत असताना मैदानावरती पाहतोय. संघाची धावसंख्या 4 बाद 5 बाद 25. त्यावेळेस मात्र उंची जास्त, आणखी एक चेंडू मात्र हवाई सफर करत असताना आपण पाहतोय फलंदाज सुनील झेलबाट. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदेश जातोय सुधीरकडे सुद्धा पाहताना आज कुठेतरी सोमवारी संघाचा क्रिकेट थोडासा मी म्हणेन होत असताना कुठेतरी थोडासा ढगभक्त सोमवारी संघ, कारण फलंदाज ज्यांची ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये जबरदस्त फलंदाज सातत्याने फलंदाजी करत असतात, परंतु आज ही वेळ काहीतरी नव्याने घडवते या मैदानावर. मात्र फलंदाजी करत असताना सोमवारी संघाच्या समोर प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी आपण पाहिली. कारवाई संघ खऱ्या अर्थानं ज्या सोमवारी संघाला खऱ्या अर्थानं जखडून ठेवत असताना मैदानावरती संघाची धावसंख्या आहे 6 बाद 25 धावा. यानंतर होणारा सामना असेल तुर्बा आणि केगाव दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षे संपर्क साधा. तुर्बा आणि केगाव संघाचे संघाने नवीन फलंदाज आदेश मैदानामध्ये येतोय. षटक संपता येथे षटकाचा खेळ संपलाय. चौथ्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सोमवारी संघ 6 बाद 25 धावा. केगाव संघाचा संघाने घ्यायचा आहे. केगाव संघ तुर्बे संघाचा संघाने जे उपस्थित आहे. केगाव संघाच्या संघाने विनंती असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर चौथ्या गोलंदाज शिबूचा विचार केला अवघे 4 धावा देतो, म्हणजे एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर बाकीचे 5 चेंडू देतो फेकले जे फलंदाजाने, आणि त्यामध्ये 2 चौपटा महत्वपूर्ण 2 चौपटा मिळणार. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये खरं तर हाणामारी करावी लागेल फलंदाज प्रशांत कडू याला. या प्रशांत कडूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागलंय. शेवटचं षटक गोलंदाज अलंकार तांडेल. त्यावेळेस मात्र प्रशांत आग आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूची उंची जर पाहिली तर वरील बाहेर लिहिज घेतो चेंडू बॅटचा, आणि शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला होता. 1 धावा तर मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. अवघ्या 26 धावा. आज कुठेतरी रिवाल सामने काही अंशाने का होईना आपल्याला थोडेसे मी म्हणेन एकतर्फी होताना पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेस सोमवारी संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा संघ आहे. आदेश सरळ बॅटला खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या रणनीतीला विचार केला तर 3रा सामना पाहायला मिळतोय. आज 2 सामने कदाचित एक्स्ट्रा असतील, त्यामुळे प्रत्येक सामना हा त्रार झालाय. चेंडू मात्र शॉर्ट थर्डर मध्ये येतोय. षटकार हॅट्रिक साठी इथे विचार करता शेवटचे चेंडू 3 शिल्लक लागले आणि 3 चेंडूमध्ये लगातार 3 षटकार जर लगावले फलंदाजाने कल्पेश कडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असतील आणि CSR गरज आणि प्रवीण पाटील यांच्याकडून 2000 रुपये असतील षटकार हॅट्रिक साठी. यावेळेस मात्र पार केला डीप केला ग्रीजर मध्ये प्रशांतच्या बॅट मधून निघालेला चौका. केगाव संघाच्या संघाने विनंती आहे लगेच यायचं आहे. इथे मात्र चौकार आल्या. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा. आता मात्र संख्या मी म्हणेन समाधानकारक धावसंख्या होण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. पाहूया. गोलंदाज अलंकार तांडेला बसला एक चौकार.
पुन्हा एकदा काहीतरी मैदानामध्ये वेगळं घडवतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. राऊंड विकेट चेंडू फेकला आहे, परंतु इथे मात्र मोठा फटका मारण्यापासून वंचित राहतोय. हवाचा संपर्क होत नाही चेंडूचा आणि फळीचा आणि एक नेता चेंडू. षटकार हॅट्रिकसाठी विचार केला तर प्रवीण पाटील दासे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस असेल आणि एस आर गरज यांच्या वतीनं 2000चं बक्षीस. कोणत्याही फलंदाजाने जरी षटकार हॅट्रिक मारले या सामन्यामध्ये तर दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि कल्पेश पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी या फलंदाज प्रशांत करू याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल प्रत्येक सिक्स साठी. एकम संघ लास्ट वॉर्निंग आपल्याला दांडविकीसाठी यायचा आहे केगाव संघ. यावेळेस फलंदाज बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडलाय असं वाटलं तर नशिबाचा चौकार येईल की काय. पंच इशारा देत आहेत. संयंत पाटील लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव सोनारी संघाला पोहोचवते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक या ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली अशा सोनारी संघाची धावसंख्या 6 बाद 32 धावा होत आणि 33 धावांचा आव्हान ठेवलाय. 6 बाद 32 अशी धावसंख्या धाव पालकावी लागते. थँक्यू डिजन. तर मित्र आपण खरं तर पहिली स्पर्धा मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर बऱ्याचशा मोठ्या संघाने सहभाग घेतला आहे. परंतु या मोठी स्पर्धा का म्हटली जाते तर बक्षीस सुद्धा तेवढंच मोठं या स्पर्धेसाठी लावण्यात आलंय. आणि मोठं बक्षीस लावत असताना मोठी रक्कम लावत असताना मोठ्या प्रकारची वस्तू सुद्धा मोठ्या मनानं ज्या मोठ्या माणसाने दिली आहे त्या मोठ्या माणसासाठी जोरदार एकदा टाळ्या. मित्र या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिका वीरासाठी खऱ्या अर्थाने धर्मशेठ पाटील यांच्याकडून ही दुचाकी वाहत दिली त्याला जोरदार टाळ्या एकदा धर्मशेठ पाटील यांच्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं या ग्राउंडचं सुशोभीकरण करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी 100% योगदान दिलंय असे कुणाल ट्रान्सपोर्ट आणि मनोज एंटरप्राइजेस अर्थात रवींद्र शेठ पाटील आणि कुणाल पाटील यांचं सुद्धा भलं मोठं योगदान लाभलं या ग्राउंडचं सुशोभीकरण करण्यासाठी. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून शिवशंकर ट्रान्सपोर्ट याच्या वतीनं आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच आगामी येणाऱ्या 14 तारखेपासून 14 ते 18 तारखेपर्यंत मोठी स्पर्धा कमळ चषक आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलं. बेलपाड्याच्या मैदानावरती महेश एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ती स्पर्धेचं आयोजन असणार आहे. दिनांक 14 एप्रिल ते 18 एप्रिल अशा त्या स्पर्धा असतील. मोठ्या स्पर्धा आहेत. मालिका वीरासाठी बाईक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी एलईडी टीव्ही असेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर देण्यात येईल. तर कोणत्या संघाला जर तिथे नावं नोंदवायची असतील तर आपण संपर्क साधायचा आहे महेश एंटरप्राइजेस महेश गजानन पाटील बेलपाड यांच्याशी. नक्कीच बऱ्याच स्पर्धा बाकी आहेत. तर आपण वळूया मैदानाकडे ज्या ठिकाणी आजची स्पर्धा या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिला क्रमांक 2 लाख, दुसरा क्रमांक 1 लाख, तिसरा क्रमांक 50 आणि चौथा क्रमांक 40,000. बेस्ट बॉलर एलईडी टीव्ही, बेस्ट बॅट्समन एलईडी टीव्ही, त्यानंतर बेस्ट फिल्डर कूलर आणि मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक अशी श्रीमंत स्पर्धा ही शिवशंभो ट्रान्सपोर्ट आयोजित आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढंच कमी या स्पर्धेच्या आयोजकांचं. कारण शिस्तबद्ध संघ म्हणून एक रमण्यानं त्यांचंही सन्मान केलं जाणार आहे. त्यांनाही एक चषक देणार आहे. जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या शिस्तीनं क्रिकेट खेळेल त्याचंही सन्मान केलं जातं. अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आयोजकांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. कारण आमचे संदीप ठाकूर असतील, कल्पेश पाटील शिवशंभो ट्रान्सपोर्टचे आत्ताच मालक यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश म्हात्रे उपाध्यक्ष शिवशंभो ट्रान्सपोर्टचे अर्थातच संजय ठाकूर अध्यक्ष शिवशंभो ट्रान्सपोर्ट आणि धर्मशेठ पाटील त्याचबरोबर जासे 11 जासे संघाचे अध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या खांद्यावर सर्वस्व जबाबदारी देऊन जी स्पर्धा या आयोजकांच्या आणि त्याच्या सर्व साथीदारांनाही संपन्न होतोय ते कौतुकास्पद कामगिरी आणि त्यांचं कौतुक करणे फार गरजेचं असणार आहे. कारण कल्पेश आपण केलेलं काम अतिशय चांगलं आहे. समीर आपण केलेलं काम अतिशय चांगलं आहे. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. तर चांगलं काम केलं जात आहे मित्रांनो. कल्पेशच्या माध्यमातून, संदीपच्या माध्यमातून, समीर म्हात्रे त्यांचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि जासे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हुतात्मा मैदान मित्रांनो विचार केला या मैदानाचा तर या जासे दास्तान पटावर 23 वर्ष पूर्ण झाली मित्रांनो. या ठिकाणी एक लढा रंगला होता 1984चा लढा. आंदोलन कोण विसरेल त्या आंदोलनाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो लढा आपण बघितला.
आणि दरम्यानच्या काळात सन्माननीय मी म्हणेन महाराष्ट्र पोलीस कराड साहेब यांना विनंती आहे, कराड साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हा. तर भाऊ या फलंदाज बाद झालाय, पहिलाच शून्यावर बाद झाला फलंदाज. मोनिश हा फलंदाज शून्यावर बाद झालाय. तर नॉनस्ट्राईकला फलंदाज विशाल सलामीची जोडी धीरज फलंदाज मैदानात येतोय. थोडीच तो प्रत्युत्तर देत असताना सोनारी संघाचा गोलंदाज रणजित याला मिळालेली पहिली सफलता. तर करावी संघाचा इतिहास आहे मित्रांनो, या मैदानावर दिवसा आणि रात्री मैदानावर खेळत असताना याच करावे संघाने जासई संघाला 32 धावांच्या आत रोखलंय आणि हा प्रत्येक वेळी विजय संपादन केलाय. तोच करावे संघाचा इतिहास या मैदानावर सांगत आहे. सोनारी संघाला सुद्धा 32 धावांच्या आत मध्ये रोखलंय. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला फायनल क्षेत्राकडे. हा चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी चौकार. सनी नितीन ठाकूर यांच्याकडनं 501 रुपयाची देणगी. सनी आपलाही आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र पॉईंट क्षेत्राकडे जाणार. चेंडूवर येणार क्षेत्ररक्षण पकड करणार. मिळाली एकच धाव आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहत आहोत एकूण धावफलकावर धावसंख्या 5. 5 धावा 32 धावांचं आव्हान असेल. अतिशय माफक आव्हान, छोटंसं आव्हान असेल आणि या छोट्याशा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच चेंडूवर विकेट संपादित केली गोलंदाज रणजितनं. बॅटकटच्या स्वरूपात यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. मोनिशी बाद झाला. मात्र विशाल आणि धीरजने चौकार मारल्यानंतर धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 5 धावा. रणजितचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज पाहूया. एक धाव. विशालच्या बॅट मधून आलेली एक धावा. एका धावेच्या साह्यानं 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रणजितचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज मात्र धीरज तयार. धीरज साठी चेंडू जोरदार अपील. अपीलामध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त, दडपण टाकण्याचा, दडपण देण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेच क्वालिफाईड, तेवढेच सक्षम पंचांच्या भूमिकेत सय्यंत आणि धनंजय. शेवटचा एक चेंडू पहिल्या षटकातला, पॉवर प्लेच्या षटकातला पहिला आजचा शेवटचा चेंडू. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उगतोय फलंदाज. निर्धाव चेंडू आणि या पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर एकूण धावसंख्या 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक 32 धावांची गरज. 30 चेंडू मध्ये 6 धावा पहिल्या लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रणजितनं चांगली कामगिरी केली. अशा प्रकारची जर गोलंदाजी फेकलीत तर नक्कीच आपण यशाकडे वाटचाल कराल. याच दरम्यान कराडे साहेबांचं आगमन झालंय. पोलीस निरीक्षक मित्रांनो कराडे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. त्यांनी विनंती करेन आमच्या मुख्य आयोजक संदीप ठाकूर यांना की आपण कराडे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. कारण मित्रांनो आज विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि या रायगडमध्ये या पोलीस साहेबांवर फार मोठी जबाबदारी असते. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोठे कार्यक्रम, कुठलीही स्पर्धा असले तर जबाबदारीपूर्वक कामगिरी असते आणि ती जबाबदारी फार मोठी असताना ते आमच्या कराडे साहेब पूर्णपणे पार करताना आणि या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. त्यांचं यथोचित मान सन्मान केलं जात आहे. वेलकम कराडे साहेब. सुस्वागतम, स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. या मैदानाकडे षटकात 6 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु या चेंडूवर धाव नाहीये. विशाल चेंडू खेळतोय डॉट. निर्धाव चेंडू. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज आदेश, सोनारी संघाचा गोलंदाज आदेश. या आदेशचा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. धावफलकावर धावसंख्या 6. 32 धावांचं लक्ष.
आपल्या सरी 33 धावांचं लक्ष असेल. 32 धावा काढले सोनाली संघानं. क्षेत्ररक्षक सुद्धा एक अंगाने अडवलंय, स्वतःला झोकून दिलंय या हा चेंडू अडवण्यासाठी आणि सफल ठरला हा क्षेत्ररक्षक. मिळाली मात्र एक धाव. बाईच्या सुरुवात एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. 7 धावा, 33 धावांचं लक्ष 30 चेंडू मध्ये होतं आणि सुरुवात मात्र संत झाली आहे. सुरुवात संत खऱ्या अर्थानं रणजितनं केलेली पहिली कामगिरी गोलंदाजीची अप्रतिम जकडून ठेवलं पुन्हा एकदा करावी संघाच्या फलंदाजांना. 1 बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा आदेश नामक गोलंदाज येतोय चेंडू फेकण्यासाठी. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करतोय. चेंडू प्रहार, व्हेरी गुड शॉट, नो मॅन स्टँड देअर, वन बाउंस सीमारेषे बाहेरच्या धावांसाठी चौकार. तर षटकार हॅट्रिकसाठी प्रशांत घरात यांच्याकडनं 2000, SR घरात यांच्याकडनं 2000 रुपये आणि प्रवीण पाटील यांच्याकडनं 1000, म्हणजे एकूण 3000 बक्षीस षटकार हॅट्रिकसाठी. फोन नंतर डॉट गेला, कुठे लक्ष आहे? धोनी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय संदीप ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, पोलीस निरीक्षक साहेबांचा यथोचित मान सन्मानाने सत्कार केला जातो. गोळी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. हा चेंडू मात्र गॅप शॉट, पॉइंट क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार खेळतोय फलंदाज. अप्रतिम डावखुऱ्या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. धीरज नामक फलंदाजाने केलेली कामगिरी सुरेख, मारला दुसरा चौकार. या चौकारांना एकूण धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली 15 वर. 16 वर धावसंख्या आणि हा मारलेला फटका. पंचांचा इशारा येणे बाकी, पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. देखील 22 धावसंख्या धावफलकावर 33 धावांची गरज असताना 22 धावसंख्या धावफलकावर आदेशवर प्रतियाला चढवलंय. खऱ्या अर्थानं आदेशवर विश्वास दाखवला होता तो सोनाली संघाच्या कर्णधारानं, परंतु विश्वास सार्थक ठरत नाही या गोलंदाज आदेश. हा चेंडू सरळ बॅटने केलून काढला. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे पुन्हा एकदा पाहायला मिळतो खणखणीत चौकार. मास्टर 26 धावा धावफलकावर पूर्णपणे सामन्याचं चित्र बदललं. 26 धावा धावफलकावर अतिशय सुरेख हाणामारी केली आदेश नामक गोलंदाजावर. आता मात्र चेंडू आता षटक उरलेत 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 7 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 3 षटक बाकी आहे. तर बोलूया आपण आमच्या साथी समालोचक करतात 2 षटकांची समाप्ती येणारे 3 षटकांचा खेळ आणि या सामन्याचं धावतं ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक प्रवीण म्हात्रे यांच्याकडे बोलणार आहोत. धन्यवाद रवींद्र. तर यापुढचा सामना तुर्भे विरुद्ध केगाव. दरम्यानच्या काळात तर सावरकरचे आमचे तुकाराम गरज साहेब आपणास विनंती असेल का आयोजकांच्या वतीनं आपल्याला की आपण या आपल्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. तुकाराम गरज साहेब सावरकर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एका धावेची गरज जाऊ घ्या प्रवीण. एका धावेची आवश्यकता असताना निश्चितच करावे संघाचं गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली, तर फलंदाज देखील अप्रतिम कामगिरी करतायत आणि हा खराब चेंडू असल्याचा इशारा आणि अशा प्रकारे करावे संघ विजय होतोय. ट्रान्सपोर्टनी क्रिकेटची स्पर्धा ठेवली या गावात